तर आपण काल चर्चा केल्याप्रमाणे इथे आपला याचा मूळ उद्देश एक तर आपल्याला महाराजांच्या सानिध्यामध्ये आणि गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली जितके जास्तीत जास्त नामांतर मार्गदर्शन घडेल हा एक आहे. दुसरं म्हणजे आज एवढी अशा पवित्र आणि पावन ठिकाणी महाराजांनी जे वैभव प्रस्थापित केलं आहे त्याची नक्कीच आपल्याला दर्शन घडणार आहे. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे की काल बोलल्याप्रमाणे जास्तीत जास्त नामानुसंधान आपल्या इथे कसं आपण वाढवून घेऊ या दृष्टीने पण आपल्याला इथे मार्गदर्शन लाभणार आहे. तर मी सगळ्यांना विनंती करेन की पुढचे आपल्याला जे आता मार्गदर्शन करेल त्यांनी त्या दृष्टीने आपण ते आत्मसात करायचा प्रयत्न करूया आणि पुढे त्याच मार्गावर जाण्याचा प्रयत्न करूया. या संदर्भामध्ये आणखी आपले जे नामसंकल्प होणार आहे त्या संदर्भामध्ये पण गुरुजी नक्कीच मार्गदर्शन करावं. मी गुरुजींना विनंती करतो आणि माझ्या समोर सगळ्यांना मार्गदर्शन करावं आणि सगळ्यांनी ते शांततेने ऐकण्याचा प्रयत्न करावा. विषय देहा परिचालोनी प्रपंच मुमुक्षु जनालागी अध्यात्म चर्चा करोनी बहुलोक जे मेळवीती. नमस्कार द्या बोलो राजा राम राम बोलो सीता राम राम 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 जानकी जीवन स्मरण राम. आज आपण सगळे एक अत्यंत महत्वपूर्ण यात्रेच्या निमित्ताने इथे आलेल्या आहोत. आम्ही सुद्धा 3 दिवस गेलो होतो यात्रेला. त्याला आम्ही आध्यात्मिक यात्रा असे नाव ठेवले. तसे हे सुद्धा एक आध्यात्मिक यात्रा आहे, प्रवास आहे. माणूस प्रवासप्रिय आहे, त्याला प्रवास आवडतो. थोडे दिवस झाले की चला आपण कुठेतरी जाऊन येऊ असे म्हणतो की तसे प्रवास सुद्धा एका ठिकाणी अरिस्टॉटलनी माणसाचे पुष्कळसे लक्षण सांगितलेले आहे. म्हणजे मॅन इज ए टॉकिंग एनिमल, मॅन इज ए वर्किंग एनिमल, man is a sentimental animal, man is a political animal, man is a social animal, man is a laughing animal. असे पुष्कळ लक्षण सांगितले. आणखीन एक 2 लक्षण सांगितले. मॅन इज ए रॅशनल एनिमल, मॅन इज ए व्हॅल्यू सीकिंग एनिमल. माणसाला एक जीवनाचं मौल्य शोधायचं आहे. त्या दृष्टीने माणूस सगळ्या प्राणीमध्ये श्रेष्ठ आहे. अशा दृष्टीने याच्याबरोबर माणूस सोशल एनिमल, सामाजिक प्राणी आहे. माणसाला समाजामध्ये राहणे आवडते. तसेच पुष्कळ प्राणी समाज म्हणजे असे हे करून राहतात संघटनेने, पण त्या माणसाचे सामाजिक जीवनाचे लक्षण फार वेगळे आहे. तसेच माणूस प्रवासप्रिय आहे. पण प्रवासामध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. एक म्हणजे प्रवास म्हणा, यात्रा म्हणा,
आपण यात्रा शब्द घेऊ. यात्रेमध्ये दोन प्रकार प्रवासामध्ये येतो. तसे बाह्य यात्रा, आम्ही इकडे तिकडे जे फिरतो ना ते बाह्य यात्रा आहे, बहिरंगातली जगातली यात्रा आहे. पण आणखीन एक यात्रा आहे, ती अगदी माणसाच्या जीवनामध्ये फार महत्वाची यात्रा आहे. ती म्हणजे अंतरयात्रा. आम्ही चंद्रावर गेलो, अमक्यावर गेलो, तिकडे गेलो, इकडे गेलो, पण शेवटी काही राहिलं. आता चंद्रावर जाऊन आल्यावर परत आपली चिंता काळजी चालूच ना. तुम्ही चंद्रावर जरी घेऊन आला, तुमचे मन शांत झाले, तुम्हाला समाधान वाटलं का? तुमचे प्रश्न सगळे मिटले का? तुमच्या समस्या सगळे गेल्या का? आमचे मानसिक अस्वस्थता गेली का? नाही. जसे पूर्वी आहोत तसे चंद्रावर जाऊन आलो. पुढे काय? थोड्या दिवसापूर्वी मला एक नवरा बायको भेटली. ते म्हणाले काल आमचे म्हणजे 60वे एनिव्हर्सरी झाले. अरे वा, 60 वर्ष तुम्ही दोघे नवरा बायको पहिली गोष्ट म्हणजे भगवंतांनी तुम्हाला सुरक्षित ठेवले, आयुष्य दिले. होय म्हणे, आयुष्य दिले. आजारपण सुद्धा आमचे फार नव्हते. चांगला आहे. पण मला एक प्रश्न निर्माण होतो की 60 वर्ष तुम्ही प्रपंच केला, आम्ही सुद्धा 20, 25, 30, 40 वर्ष प्रपंच केलेलो आहोत. मग प्रपंच कशाला केलं? आपण काय सुख भोगावं म्हणून प्रपंच केला का? ठीक आहे, तुम्ही सुख भोगावं म्हणून प्रपंच केला, सुख भोगला का? आता तुमच्या हातात सुख आहे का? तुमची चिंता काळजी तसेच आहेत. त्याला म्हटलं तुमचे सगळे प्रश्न मिटले का? 60 वर्षात तुम्ही दोघे एवढे म्हणजे प्रपंच करून तुमचे सगळे प्रश्न संपायला पाहिजे, प्रश्न सगळे सॉल्व्ह व्हायला पाहिजे, समस्या सगळे हे व्हायला पाहिजे. म्हणजे आता जीवनात काही प्रश्न राहिले नाही असे व्हायला पाहिजे का नको? मग 60 वर्षाचं संघर्षाचा परिणाम काय? काहीच नाही. आणखीन जास्त वाढले म्हणाले ते, कळलं काय? आणखीन जास्त वाढले. किती नातवंड काय, हे काय, ते काय. मग काय उपयोग झाले एवढे करून? हे जसे आपण बाह्य प्रवास पुष्कळ करून आलो, काय उपयोग झाला? एक थोडक्यात थोडस सांग. माणूस श्रीमंत होऊ म्हणतोय, नाही का? आपल्याला श्रीमंत व्हावं असं वाटतं. पण श्रीमंती म्हणजे फक्त पैशाची श्रीमंती नाही आहे. श्रीमंतीमध्ये पुष्कळ प्रकार आहेत. एक म्हणजे डोळ्याची श्रीमंती. आम्ही अमुक बघितलं, तमुक बघितलं, अमेरिका बघितले, हिमालय बघितले, उत्तर हे बघितले, ते हे डोळ्याची श्रीमंती. आणि कानाची श्रीमंती असते. आम्ही त्यांचे गायन ऐकले, त्यांचे प्रवचन ऐकले. परवा कोणतरी आम्ही वीर सावरकरांचे भाषण ऐकलेले. पण तुम्ही कुठे वीर सावरकर झालात का? लोकमान्य टिळकांचे भाषण बरोबर आहे, ते ऐकण्याची श्रीमंती आहे. वासनेची श्रीमंती, नाकाने, तोंडाने, खाण्याची श्रीमंती. काय काय खाल्लं, काय त्याला काय लिमिटच नाही. खाण्याची श्रीमंती, उलटा सुलटा सगळे खाल्ले हो.
जे खायला नको तर ते खाल्ले. ऑफिस मध्ये टेबल खालून खाल्ले. काही वरून खायचं असतं, काही खालून खायचं. सगळे खूप खाल्ले. खाण्याची श्रीमंती हे सगळे म्हणजे इंद्रियांची श्रीमंती मिळवली आहे. एकापेक्षा एक जास्त. पण समाधान झाले का? सकाळी नाश्त्याला उपीट, उपमा, पोहे काहीतरी असते. आम्ही काय म्हणतो, वाह काय डोसा म्हणजे. पण आम्ही आमच्या जीवनातले मागच्या आयुष्यातले जर आम्ही किती डोसा खाल्लेला आहे याचा जर हिशोब काढला ना, कमीत कमी एक ट्रॅक्टर आहे. केवढे डोसा खाल्ले, केवढी इडली खाल्ली, एवढे उपमा खाल्ले. परत सकाळी वा वा आज काय इडली. मग खाल्लेले काहीच अर्थच नाही त्याला. असू दे. हे सगळ्या श्रीमंती आम्ही, पैशाची श्रीमंती राहू द्या, त्यात काय मोठे हे नाही. म्हणजे महाराजांच्या दृष्टीने पैशाची किंमत काय होती ते पैका म्हणत असत. पैसेला ते पैका म्हणत असत. महाराजांना कोणीतरी विचारले, तुम्ही पैका का म्हणता? मला इथे ते बोर्ड झालेले आहे, त्यामुळे मोठ्याने बोलणे होत नाही, तरी ऐकून घ्या, लक्ष द्या. पैका का म्हणता? तर महाराज म्हणाले, संस्कृतमध्ये कुठली वस्तू वाईट आहे असे म्हणायला खूप प्रत्यय म्हणून लावतात. कुपुत्र, कुमित्र असे. मग मी पुढे लावतो म्हटले ते विभक्ती प्रत्यय. मग पैसे वाईट आहे का? पैसे वस्तुतः वाईट नाही आहे, त्याच्यामध्ये एक वाईट गुण आहे. पैसेमध्ये वाईट गुण काय आहे? वाटेल ते करीन असा भाव निर्माण करणे हे पैशाचे वाईट गुण आहे. अहो आम्ही वाटेल ते करू, हे पैशाच्या जोरावर, हे पैशाचे वाईट गुण आहे. म्हणून मी त्याला, मग त्याची किंमत काय? ते म्हणाले, खेडेगावामध्ये कुत्र कुठे बांधतात? दारापाशी बांधतात. पैशाची किंमत तेवढीच आहे. जे कृष्णमूर्ती म्हणाले, मनी इज नथिंग बट सिक्युरिटी. महाराज म्हणाले, प्रापंचिकांना 3 दिवसापुरते पुरेल तेवढे असले घरी सामान, मग स्वस्थ शांत असायला पाहिजे. 3 पिढ्या पुरेल एवढे असून सुद्धा आम्हाला समाधान नाही. अजूनही पाहिजे, अजूनही पाहिजे. महाराज लोभाची व्याख्या सांगितली. लोभ म्हणजे काय? आहे ते असू दे, आणखीन मिळू दे, त्याचे नाव लोभ म्हणे. सारखं पाहिजे पाहिजे पाहिजे, असू दे. मला काय म्हणायचं? पैशाची श्रीमंती, डोळ्यांची, कानांची, जिभेची, ज्याने आयुष्याचे आयुष्य याच्यामध्ये घालवले तरी काय समाधान होणार नाही. पण महाराजांच्या दृष्टीने समाधानाची काय व्याख्या आहे? अखंड समाधान म्हणजे मूर्तिमंत ब्रह्मज्ञान म्हणाले. वा. भगवद्गीतेमध्ये अर्जुन कृष्णाला विचारतोय, कृष्णा तुझ्या दृष्टीने आदर्श पुरुषाचं लक्षण काय आहे? तुझ्या दृष्टीने आणि तुझ्या भगवद्गीतेच्या दृष्टीने आदर्श पुरुषाचं लक्षण काय? भगवंत म्हणलं की मी 2 शब्दात सांगतो. काय? आत्मनेवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञः. ज्याच्या सुखासाठी बाहेरच्या कुठल्याही वस्तू, व्यक्ती, परिस्थिती लागत नाही, तो माझ्या दृष्टीने आदर्श. माझ्या सुखासाठी, माझ्या आनंदासाठी, माझ्या समाधानासाठी बाहेरच्या कुठल्याही वस्तू, व्यक्ती, परिस्थिती लागत नाही, तो माझ्या दृष्टीने आदर्श आहे का? The man is richest whose pleasures are cheapest. ज्या माणसाला चटणी भाकरी खाऊन चटाईवर गाढ झोप लागते, त्या माणसा इतकं श्रीमंत कोणीच नाही.
ज्या माणसाला वाटेल ते बेकरीतले घरातले खाऊन होम गादीवर लोळले तरी झोप लागत नाही त्या माणसा इतका दरिद्र पुरुष आपल्या भारतीय संस्कृतीचा आदर्श पुरुष. आमच्या साधू संतांचे वैशिष्ट्य काय आहे? ते मेड पॉवर्टी फॅशनेबल. इथे बघा 150 साधूंचे फोटो आहे. ते मेड पॉवर्टी फॅशनेबल. ते गरिबीला भूषण समजले. तुकाराम महाराज म्हणाले आम्ही येथे भिकारी तरी वैकुंठाचे. आम्हा विष्णुदासांना हे मृत्तिका समान छत्रपती शिवाजी पाठवलेल्या नजराण्याला म्हणते. शुभा तुका म्हणे धन गोमांसा समान. काय म्हणूनच आपले भारत अजूनही थोडं थोडं आपले महानता ठेवून आहे. असू दे, आपल्याला हे सगळे श्रीमंती मिळाली पण समाधान झालं का? नाही झालं. या श्रीमंतीसाठी आम्ही बाहेरच्या जगापुढे हात पसरतोय. मला हे पाहिजे, ते पाहिजे, आईस्क्रीम पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे. पण या श्रीमंतीने आम्ही श्रीमंत होऊ शकत नाही. मग कशाने होतो? आपल्या आयुष्यात जीवनामध्ये अशी एक श्रीमंती आहे. ती श्रीमंती जर आपण मिळवली त्या श्रीमंतीने आम्ही श्रीमंत होऊ. म्हणजे त्याला आदर्श म्हणजे आपले साधू संत आहे. आणि त्यासाठी ते आम्हाला काय करतात की मार्ग दाखवतात. तू अंतरंगात जा, आत उतर, आतला प्रवास कर, अंतरयात्रा कर. मग अंतरयात्रा कुठे आहे? पुण्यामध्ये पडली ही अंतरयात्रा आहे. तुम्ही अंतरयात्रेला आलेला आहात. आपल्याला अंतरयात्रा बाहेरची यात्रा त्याच्यामध्ये सुद्धा पुष्कळ कठीणता आहे. पण अंतरयात्रामध्ये पदोपदी आम्हाला काय होतं? संशय येतात, शंका येतात, वाट चुकतो. अशा परिस्थितीमध्ये आमचे संशय शंका आपल्याला आत उतरायचं आहे. आम्हाला सारखं दे या मी आणि माझेपणामध्ये आम्ही फसलेलो आहोत. देह आणि देहाच्या संबंधी याच्यामध्ये आम्ही फसलेलो आहोत. त्यामुळे यातून आपल्याला बाहेर केवळ साधू संतच का. एकदा अमेरिकेमध्ये विवेकानंदांना एक बाई विचारली, तुम्ही इतके विद्वान, मेधावी, प्रज्ञावंत, संघर्ष सामर्थ्य असलेला लोकमान्य टिळक सुद्धा महाराजांना असा प्रश्न विचारला. महाराज 3दा पुण्याला गेले होते. जेव्हा दुसऱ्यांदा गेले तेव्हा लोकमान्य भेटले. तेव्हा लोकमान्य टिळक काय म्हणाले? फार मार्मिक विचार. ते म्हणाले तुमच्यासारखे मेधावी, प्रज्ञावंत, संघर्ष सामर्थ्य असलेला माणूस राजकारणामध्ये जर पडला असता, राजकारणामध्ये देशाचा फार मोठा हित झाला. प्रश्न सुद्धा किती. महाराज म्हणाले अगदी खरं आहे. तुम्ही म्हणता ते अगदी खरं. पण प्रारब्धाचा विषय बाजूला ठेवून, म्हणजे माझ्या प्रारब्धात हे होतं, तुमच्या प्रारब्धात ते आहे, हा विषय बाजूला ठेवून सांगायचं म्हटले तर, मी लहान होतो तेव्हा जर भगवंताचे दर्शन नाही झाले असते मी मरून गेलो असतो म्हणाले. काय तळमळ आहे. महाराज म्हणायचं आमच्यामध्ये तळमळ नाहीये, आग थंड आहे. केव्हा भगवंताचे दर्शन होईल
किंवा एकदा आम्ही नामात रंगून जाऊ, तेव्हा आम्हाला एकदा नामाची गोडी लागेल. मला 3 गोष्टी सांगितली. एक, निष्ठा पाहिजे. काय निष्ठा पाहिजे? एक पॉझिटिव्ह निष्ठा, एक नेगेटिव्ह निष्ठा. नेगेटिव्ह निष्ठा काय आहे? पैसेने मला सुख होणार नाही, हे नेगेटिव्ह निष्ठा. आपल्याला सध्या जे पैसेने सुख होतं असं वाटतं ते सेल्फ हिप्नोटायझेशन आहे. आम्हाला आत्मसंमोह झालेला आहे. मग काय व्हायला पाहिजे? डिहिप्नोटायझेशन व्हायला पाहिजे. मला पैसेने सुख होणार नाही. दुसरी निष्ठा काय आहे? मला केवळ भगवंताच्या नामानेच मला सुख होईल, ही निष्ठा पाहिजे. एक निष्ठा. आणि दुसरी तळमळ पाहिजे. इतकी तळमळ पाहिजे, केव्हा होईल केव्हा होईल. तरी महाराज रामकृष्ण परमहंस सुद्धा एक उदाहरण सांगितले महाराज. महाराज म्हणाले, एखाद्या माणसाला आपण पाठीवर हात ठेवून त्याला पाण्यात बुडवून ठेवलं, ते वर येण्यासाठी जेवढे धडपड करतोय तेवढे आम्हाला भगवंताच्या दर्शनासाठी धडपड. एखादा मासा आहे, त्या माशाला आम्ही ते बाहेर वर पाण्यावरून वर काढले, ते पाण्यासाठी जेवढे धडपडतो तेवढे आपल्या मनामध्ये काम. महाराजांना विचारले, महाराज आम्हाला नाम का गोड वाटत नाही? 2 प्रश्न विचारले. आम्हाला नामामध्ये प्रेम का येईल आणि नाम गोड का वाटत? महाराज म्हणाले, जोपर्यंत तुम्हाला प्रपंच कडू वाटत नाही तोपर्यंत नाम गोड वाटणार नाही. आम्हाला प्रपंच कडू वाटत, किती गोड वाटत. उद्या आपण असं करू, परवा कसं करू, किती गोड वाटत. आणि नामामध्ये प्रेम काय? महाराज म्हणाले, सायकॉलॉजिकली प्रेम कशाने निर्माण होतो? म्हणजे ओळख नसलेल्या मुलगा आणि एक मुलगी लग्न करून घेतली, एकमेकांची काही ओळख नाही, सहवासाने प्रेम निर्माण होतो की नाही एकमेकांची? तसे नामाच्या सहवासाने नामाबद्दल प्रेम निर्माण. तुम्ही किती सहवास करता? महाराज म्हणाले, जन्माला आलो म्हणून 24 तास जप करा नाही, 12 तास करा, 6 तास करा. गुरुदेव रानडे म्हणाले, 6 hours means distinction, 5 hours means first class, 4 hours means second class, 3 hours means third class, less than 3 hours means fail. महाराज म्हणाले, जन्माला आलो म्हणून 24 तास जप करा. हो, कसे करायचं याला काय, हा काय प्रश्न नाहीये. मला करायचं असेल तर करायलाच पाहिजे. तुम्ही कसे करा. आम्ही एकदा प्रवचन मध्ये हुबळीमध्ये प्रवचन मध्ये सांगितले, पुराणम भारतम वेदः शास्त्राणि विविधानि च पुत्रदारादि संसारः नामाभ्यासस्य विघ्नकृत. हे सगळे नामस्मरण करणाऱ्यांना, नाम साधन करणाऱ्यांना, नामाभ्यास करणाऱ्यांना हे सगळे विघ्न आहे. काय काय विघ्न आहे? पुराण. हो, आम्ही 18 पुराण वाचण्याचा संकल्प केलेला. मग नामस्मरण केव्हा करणार? पुराणम भारतम वेदः शास्त्राने विविधानि च, हे सगळे आमच्या संबंध येतच नाही. काय आम्ही कधी ते वाचत नाही. काय पुत्रदारादि संसार, हा बायको मुलं हे संसार नामाभ्यासाचे विघ्न करतात. मी प्रवचन मध्ये सांगितलं, सैकडो लोक, 1000 लोक. तर एक उठून प्रश्न केला, मग काय बायको मुलाला सोडा म्हणता का? ताबडतोब मी त्यांना म्हटलं,
ऑफिसला जाताना काही घेऊन जाता का? आठ तास सोडून जाता. एक तासभर एका खोलीमध्ये दार लावून घेऊन स्पष्ट शांतपणे तुम्हाला नामस्मरण करायला वेळ नाही. महाराजांच्याकडे आले. महाराज नामस्मरण करू असे खूप वाटतो, पण एकांत मिळत नाही. मला म्हणजे काय झालं? अहो 2-3 खोल्यांचं घर आहे. एका खोलीमध्ये आई वडील झोपलेले असतात, एका खोलीमध्ये मुलं. किती मुलं? 4. आम्ही एका खोलीमध्ये आम्ही झोपतो. महाराज म्हणाले लबाड बोलू नका म्हणाले. 4 मुलं व्हायला तुम्हाला एकांत मिळाले, नामस्मरण करायला एकांत नाही म्हणतात. असू दे. मला काय म्हणायचं, नाम का गोड वाटत नाही? प्रपंच अजून कडू वाटत नाही. ते अमुक आले सिनेमा बघायचं नाही, मला जप करायचं. कोणीतरी आले आमचे मित्र, चला मार्केटमध्ये जाऊ. नाही नाही, मला जपाची वेळ आहे. असे आम्ही कधी बघितलं? माझी आता जपाची वेळ आहे, तुम्ही येत नाही. असू दे. सहवास नाही, सहवासाने प्रेम निर्माण होतो. ह्या सगळ्या गोष्टी अंतर्यात्रेतल्या आहेत. आमचं ध्येय आहे ना. काय ध्येय आहे? आम्हाला भगवंताचं दर्शन पाहिजे, सद्गुरूंची कृपा पाहिजे, परमार्थाचं काहीतरी आम्हाला अनुभव पाहिजे, नामाविषयी प्रेम पाहिजे, गोडी पाहिजे. हे आपला अनुभव आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा कापा न घे. अमृताहुनी गोड असे साधू संत म्हणतात, पण माझे मन का घेत नाही? आम्ही घेण्याचा अभ्यास केलेलाच. असू दे. मला काय म्हणायचंय की अंतर्यात असे हजारो शंका आपल्या डोक्यात होते. मी वयाच्या 16व्या वर्षी BSc 1 मध्ये असताना महाराजांचे चरित्र वाचले. 4-5 दिवसात वाचले. एक प्रसंग वाचायचा आणि असे भिंतीला टेकून घेऊन जमखंडीला होतो कॉलेजला. BSc सप्टेंबर मध्ये अक्षरशः रडत बसतो. महाराज ही काय जीवनाची भूमिका काय आहे? महाराज म्हणजे काय आहे? A beautiful synthesis of human and divine. महाराजांचे विचार म्हणजे काय? एनसायक्लोपीडिया ऑफ स्पिरिच्युअल लाईफ. जीवनाचे आध्यात्मिक विचारांचे एक विश्वकोश आहे. ते वाचलो तेव्हा मला इतकं म्हणजे हे वाटले, आम्ही काय जीवन जगतोय. रोटी कपडा मकान साठी आयुष्याचे आयुष्य घालवतोय. म्हणून मी ते वाचून झाल्याबरोबर सहज आठवण म्हणून सांगितलं. मार्केटमध्ये गेलो, 1 मीटर लाल कपडे घेऊन आलो. ते माझे कॉलेजचे पुस्तक सगळे बांधले. कोणाला ठेवून उदबत्ती करून साष्टांग नमस्कार घालतो आणि एक माळ आणि भगवद्गीता घेतली. त्या भगवद्गीतेचे आणखी थोडं एक पॉइंट सांगायचं. तेव्हापासून नामस्मरण सुरू. मग कॉलेज सोडून जानेवारी 10 तारखेला पाहिलं आणि 2 रुपये याच्यावर घर सोडून जमखंडीहून गोंदावलीला गेलो. तिथे एक 4-5 दिवस राहून तिथून उज्जैनला गेलो. तिथे 2 वर्ष राहून नामस्मरण केलं. असू दे, मी सांग असे सहज सांगितले. माझ्या आई वडिलांना मी आहे की मेलो हे सुद्धा माहित नाही. असे करायला पाहिजे असे मी म्हणत नाही, काहीतरी करायला पाहिजे. आम्हाला वेळ नाही, आम्हाला हे
नाही ते नाही म्हणण्यामध्ये काही अर्थ नाही. असू दे. तर तिथे सांगितलं आत्मदेव आत्मना तुष्टा स्थित प्रज्ञस्त आम्हाला साधू संतांचं काय विशेष लक्षण काय आहे ते आपल्यामध्ये आपण मस्त असतो. त्यांना काही बाहेरचे जग आपल्या सुखासाठी म्हणून नकोच आहे. आम्हाला आमच्या सुखासाठी घर भरून वस्तू आणून रोज एक गाडी भरून आणून घरामध्ये हे करतो. घरामध्ये पुष्कळ वस्तू भरून राहणे हे काही सुखी जीवनाचं लक्षण नाही. महाराजांचा शब्द आहे. त्यातले त्यात आता इंटिरियर डेकोरेशन डिप्लोमा म्हणून लाखो रुपये खर्च करून ही वस्तू इथे ठेवा, ती वस्तू इथे ठेवा. पुण्यात एकांच्या घरी गेलो होतो. आम्ही काय खेडेगावातले हो, आम्ही दोघे तिघे गेलो आणि असे बसलो. इकडचं काहीतरी पडलं, इकडचे काहीतरी. ती बाई इंटिरियर डेकोरेशन डिप्लोमा असे बसा. ती बाई म्हणाले असे बसता का? नीट बसा म्हणाले. मग कसे बसायचे? असे करत बसा म्हणायचे. इकडे तिकडे हात पसरून म्हटलं बाहेर कसाही घालून ते आरामशीर ते कसले काय असू दे. आपल्याला 3 दिवस आता यात्रा करायची आहे. त्या यात्रेमध्ये जी शंका येतात, जे संशय येतात ते येणेच योग्य आहे. दोघांना येत नाहीये. कोणाला येत नाही? ज्याला काहीही कळलेलं नाही त्याला येत नाही. आणि जो सर्वज्ञ आहे त्याला येत नाही. हे मधल्यांना येणारच. आम्हाला थोडं कळतं. आम्ही काय सर्वज्ञ नाही, त्यामुळे शंका येणार. ते आता थोडे वेळ ते शंका वाचतात. त्याचं मी उत्तर सांगतो. मला थोड्यात अजूनही आपल्याला अर्धा तास वेळ आहे. जय जय रघुवीर समर्थ. गुरुजींनी आता आपल्याला इतक्या सुंदर पद्धतीने आता आपल्याला विश्लेषण केलं की मला वाटतं यापैकी बऱ्याचशा प्रश्नांची शंकांची उत्तर आपल्याला आपसूक मिळालेली असतीलच. तरी पण काही आपल्याकडे प्रश्न जे आहेत ते मी आपल्या हाताने विचारू इच्छितो. काही उत्तर असतील आपल्या हिशोबाने. गुरुजी, पहिला प्रश्न असा आहे की नाम घेताना उपास्य देवतेचे रूप ध्यानी आणावे असे सांगण्यात येते. श्री काही गरज नाही. कुठल्याही देवाचं स्वरूप आपल्या डोळ्यासमोर आणण्याचं काही कारण नाही. महाराजांचा शब्द आहे. तर येत असेल आपल्या दैवत म्हणजे कुलदैवत म्हणा, आपले इष्टदैवत म्हणा, आराध्य दैवत म्हणा, येत असेल तर त्याने नामाला डिस्टर्ब होत असेल ते बाजूला सारून नामामध्ये त्या रूपापेक्षा नाम श्रेष्ठ असल्यामुळे तुम्ही नामामध्ये मन लावण्याचा अभ्यास करा. ते त्यासाठी कसे नामस्मरण करायचे मी नंतर सांगतो. ते रूप आणायचे आणि नामाकडे लक्ष द्यायचे जमत नाही. ते रूप आले तरी चालेल, नाही आले तरी चालेल. आणि आपले लक्ष नामामध्ये लागायला पाहिजे. एवढे आपण काळजी घ्या. संकल्प घेतल्या आधीचा जप आणि संकल्प घेतल्यानंतरचा जप यामध्ये नेमका फरक काय? आधी प्रेम केले मग लग्न पहिल्यांदा लग्न केले मग प्रेम केले. हा जो फरक आहे ना मला क्लिअर झाला असेल. जपाचा संकल्प घेतल्यानंतर जप करण्याचं नियोजन कसं करायला हवं आणि जप करताना कुठल्या गोष्टी कराव्यात, कुठल्या गोष्टी करू नये? म्हणजे याचं काय हे काय आहे की तुम्ही अनुग्रह घेतला गोंदावलेमध्ये बघा. ते अनुग्रह दिल्यानंतर रोज एक माळ जप करा नाही का. वर्षातून एकदा महाराजांचे दर्शन घेऊन जा. तसे मी आता सांगितलं जन्माला आलो म्हणून 24 तास जप करा.
आपल्याला इथून म्हणजे याला पुण्याला जायचं आहे, किती म्हणजे स्पीडने जातो तेवढे लवकर पोहोचतो, किती हळूहळू जातो तिथे तेवढे उशीर होईल की नाही. हे जसे आहे तसे आपण समजून घ्यायला पाहिजे, समजून राहायला पाहिजे. भगवंताने आम्हाला एक शेवटचा जन्म दिलेला आहे. आता पुढे जन्म देईल की नाही देईल नाही सांगता येणार. पहिली गोष्ट, आयुष्याचा भरवसा नाही, म्हणून शक्य तितक्या त्वरेने व तळमळीने भगवंताचे नामस्मरण करा. प्रमाण महाराजांच्या मोक्ष प्राप्तीच्या रहस्यामध्ये आहे. आयुष्याचे काही भरवसा नाही. हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा, लहान मुलापासून, गर्भातल्या मुलापासून शेवटच्या म्हणजे 99 वर्षांचे लोक किती म्हणजे आजारी पडलेले असतात, किती मरतात, किती होतात. त्या देहाचा काय भरवसा आहे. सध्या आपला देह सदृढ आहे जरी असले तरी केव्हा काय होऊन जाईल काय सांगता येत नाही. असे आपण मनात ठरवूनच, मी तुम्हाला सांगितलं की पाण्यात बुडून ठेवलेल्या माणूस जसे वर येण्याची धडपड करतो तेवढे, आणि महाराज म्हणजे दयाळू आहे. ते आमची मनस्थिती परिस्थिती सगळे त्यांना ते जाणतात. म्हणून ते काय म्हणाले, म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोप लागेपर्यंत तुमचे काय रोजचे जे पॅटर्न आहे, लाईफ स्टाईल आहे, पॅटर्न आहे, त्या पॅटर्नामध्ये काहीही गडबड न करता याच्यापेक्षा जास्त मला करणे शक्य नाही तेवढे करा. आता काय सांगायचं, तुमचा जो जीवनातला पॅटर्न आहे तुम्ही तुमचे सगळे करा, जे काय करायचं ते सगळे करा. प्रारंभी पहिल्यांदा, मग हळूहळू जर समजा नाम वाढत गेले आणि प्रपंच तिकडे ढकलू लागेल की नाही, प्रपंचाची उपाधी आम्ही हळूहळू तिकडे ढकलू लागतो. नामाबद्दल खरी गोडी निर्माण झाली, महत्व बुद्धी वाढली, तेव्हा हळूहळू आम्ही प्रपंचाच्या उपाधी कमी करत जातो की नाही. तसे आता सुरू करताना तुम्हाला याच्यापेक्षा जास्त करणं होणार नाही, तेवढे करा होणार नाही. पण ते कसे करायचं ते महाराजांनी सांगितलं. समजा तुमच्या घरी 100 माणसांचं जेवणाचा प्रस्थ आहे. तुम्हाला वाटतं की आपण श्रीखंड पुरी करू. तुम्ही 10 किलो चक्का आणला आणि त्यात 10 किलो साखर घालून श्रीखंड केलं. तुम्हाला वाटलं की आपण केशर घालू, प्युअर केशर. किती घालता? 1 किलो घालता. एक 5 ग्राम 10 ग्राम केशर घालतो. ते घातल्यानंतर खाणारी माणसं, अहो काय हो श्रीमंतांचे घरचे केशर श्रीखंड म्हणजे केशर घातलेले आहे असे त्यांना म्हणजे ही चमक, हे कौतुक वाटतं की नाही. हे जसे आहे तसे महाराज म्हणाले तुम्ही 10 किलो चक्का इतका आणि 10 किलो साखर इतका प्रपंच करा, पण त्याच्यामध्ये केशर इतके किमतीचे भगवंताचे नाम असते. काय किती महत्व द्यायचं त्याला, म्हणजे पराकाष्ठेचं महत्व. म्हणजे या 24 तासाच्या प्रपंचामध्ये आम्हाला महाराज कालच आम्ही ते बोलत होतो की असं वाटायला पाहिजे की आम्ही 5 माळ नामस्मरण केले तर आम्हाला असं वाटायला आजचा दिवस धन्य झाले असे वाटायला. प्रपंचाच्या कार्यामुळे नाही, 5 माळ जप केल्यामुळे आजचा दिवस मला धन्य झाला असं वाटलं ना. ते 5च माळ होते. दिवसभर करून सुद्धा त्याच्याकडे आमचं लक्षच नाही, त्याच्याबद्दल आम्हाला महत्वच वाटलं नाही, किंवा खूप करून सुद्धा त्याच्या काही आणखी एक गोष्ट. महाराज काय म्हणाले, तुम्ही रोज 5000 जप करता. समजा एक दिवस काय झालं, जप नाही झाले. कर्मधर्म संयोगाने त्याच दिवशीच काय झाले, 5000 रुपये म्हणजे हे झाले, म्हणजे गेले, म्हणजे कुठेतरी हरवले.
तेव्हा तुम्हाला 5,000 जप नाही केल्याचं दुःख होतं का 5,000 रुपये म्हणजे हरवल्याचं दुःख? मग त्याच्यावरून समजायचं की आमच्या अंतःकरणामध्ये अजूनही प्रपंच भरलेला आहे का थोडं थोडं काय तरी नाम भरलेलं आहे. 5,000 गेले 5,000. अहो काय तुम्ही ते 5,000चं सांगता? 5,000 आजचं जप नाही झाले त्याला काय करू मी? एक उदाहरण ज्वलंत उदाहरण. एक पुंजाजी म्हणून होते, मी त्यांच्या बरोबर लोंढ्यामध्ये 1 महिनाभर होतो. तेव्हा ते स्वामी रामतीर्थांचे म्हणजे बहिणीचा मुलगा भाचा, आणि ते मिलिटरीमध्ये नोकरी करून रिटायर्ड झाल्यानंतर मद्रासमध्ये नोकरी करत होते. ते रमण महर्षींचे शिष्य होते. ते कृष्णाचे भक्त. ते आणि आम्ही महिनाभर राहिले. आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो. आपल्या जीवनामध्ये तुम्हाला कुठेही 1 तासापुरते जरी सत्संग मिळत असाल, तुम्ही 25 मैल जाऊन ते सत्संगाला तिथे हात जायला पाहिजे. सत्संगामधून जीवनाचं निर्माण होतं. कळलं काय? पारमार्थाला पहिले हे साधन म्हणजे सत्संग. महाराजांना काय म्हणाले, काय हो काय सत्संगाचं तुम्ही एवढे हे सांगता? लोक इकडे या कारणाने ऐकतात, या कारणाने सोडून देतात. महाराज म्हणाले सोडून देऊ देत, या कारणाने आत जाऊन या कारणाने बाहेर जाताना मध्ये मेंदू आहे थोडं तरी टच होऊन जाईल नाही ना. आणखीन एक उदाहरण सांगितलं. मातीचा रस्ता आहे, त्याच्यावर गाई शेण टाकलेलं आहे. तुम्ही शेण उचलता, थोडं तरी माती लागूनच येणार नाही. हे जसे आहे सत्संगातून 2 शब्द तरी लक्षात राहील ना, म्हणून ते सत्संग करायला पाहिजे. असू दे, मी सत्संगासाठीच 68 पासून 80 पर्यंत 12 वर्षामध्ये 10,000 मैल पायी प्रवास केले. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश नर्मदा प्रदक्षिणा केलेली आहे. खूप फिरलेलो आहे. इथे आल्यानंतर सुद्धा खूप फिरतो आहे, पण गाडीने पाठीने फिरतो किंवा पायी फिरलेलो. फक्त सत्संगासाठी नेमावर मध्ये 3 वर्ष होतो. तिथे 3 सपोर्ट होते त्यांच्या जवळ. असू दे, मी तिथे राहिलो. तिथे ते आपले सांगत होते. ते रिटायर होऊन तिथे राहायचं. नवरा बायको होते. ते सकाळी 4ला उठायचे. 4ला उठून आंघोळ वगैरे करून बरोबर 5ला ते आपल्या जपाच्या खोलीमध्ये येऊन बसून जप करायचे. 9 वाजता उठून आले की पाटावर बसायचं, ताटावर जेवण करायचं, ऑफिसला जायचं. पगार आले की बायको जवळ घेऊन ठेवायचं. ती वाटेल ते करून देते. आणि संध्याकाळी परत 5-6 वाजता आले, हात पाय धुवायचं, जपाला बसायचं, 9 वाजता उठायचं आणि जेवण करायचं, झोपायचं. 8 वर्ष या 2-3 गोष्टीशिवाय ते दुसरे काहीच केले नाही. आणि एक दिवस असे अंघोळ करून ते आपल्या जपाच्या खोलीकडे चालले, तेव्हा कोणीतरी दार खटकलं. त्यांना आश्चर्य वाटलं, इतनी रात में कोण आहे? ते दार उघडलं. राम लक्ष्मण सीता मारुती उभे होते. त्यांना आश्चर्य वाटलं, भगवान आप इतनी रात में यहाँ कैसे? नहीं, आज शिवरात्रि है, हम रामेश्वर जा रहे थे, ऐसे मारुति म्हणाला. यहाँ पर एक भक्त रहता है करके उससे मिलते फिरते भाई, तो कभी आपका नाम किया ही नहीं. तेव्हा सीता म्हणाली की राम और कृष्ण में कोई भेद. फिर आपण ते 14 पाठ ठेवले, बसले. ते आपल्या बायकोला उठवायला गेले. अरे उठो, देखो घर भगवान आहे की तुकाराम महाराजांच्या बायकोसारखी होणार. इतनी रात में कोई भगवान आते हैं क्या? जाप कर करके आपका दिमाग खराब हो गया. तो हम ते म्हणाले, देखो मैंने तुमको इतनी रात में कभी उठ के देखो, ऐसे थोड़े पुसत आली, कोणी दिसली नाही तुला, परंतु उलटू लागली. भगवान
इसको भी दर्शन दे, नहीं तो जिंदगी भर हमको और आपको दोनों को गाली तिला पण दर्शन झाले. काय भाग्य एवढ्या तुझी. मग दोघे बसले, सगळ्यांना भाव समाधी लागली. जेव्हा एकदम चढतीशी राम उठले आणि सगळे उठले आणि राम दारापर्यंत आले आणि गेले. इथपर्यंत बरोबर आहे. पुढे एकदम यांनी घड्याळ बघितली, तेव्हा एकदम 9 वाजले. अरे रे रे रे, आज हमारे घर भगवान आ गए, हमारा सब जाप बिगड़ गया. त्यांना इतकं हे होऊ लागले. कसं तरी जेवले आणि ऑफिसला गेले. येताना ते म्हणाले मला, मी रामकृष्ण आश्रम मध्ये गेलो, तिथल्या स्वामींना म्हटलं की आज सकाळचे जप नाही झाले, राम आला घरी. आमचे कसे असते, जप करत बसलेलं असतो, ते दारावर ते रस्त्यावर कोणी हो काय हो कुठे चालला या की. तो म्हणतोय तुम्ही जप करता कशाला. अरे यार काय जप लागले. जाणाऱ्यांना बोलावून आम्ही बोलत बसतो. गुरुदेव रामदेवच्या मुलीचे लग्न होते. मी त्या बाईकडूनच आहे, बाईचे तोडून आहे. तेव्हा लग्नाच्या दिवशी इकडे मंगल कार्यालयामध्ये लग्न चाललेले आहे. गुरुदेव रामदेव तिकडे दूर एका झाडाखाली, लांब एका झाडाखाली आपल्या गाडीमध्ये बसून नामस्मरण हो रामभाऊ आपण इकडे लग्न झालं. हो काय काय ते लग्न होत असतं. मी माझी वेळ कशाला व्हायला घालू. अलाहाबाद युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर ते सगळे सोडून निंबाळला येऊन 1-2 खोल्या बाजून तिथे नामस्मरण करत राहिले. इंटरनॅशनल फिगर, कॅम्ब्रिज विश्व म्हणजे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीहून त्यांना एक म्हणजे हे आले, तुम्ही लंडनला येऊन इंडियन फिलॉसॉफीवर भाषण करा. ते म्हणाले मला काय यायचं नाहीये. म्हणून त्यांनी राधाकृष्णनला पाठवून दिले. तर राधाकृष्णन गेले, त्यांनी फिलॉसॉफीवर भाषण केले. ते इंडियन फिलॉसॉफर म्हणून दुनियाभर प्रसिद्ध झाले. पण तेच राधाकृष्णन मृत्यूशय्येवर पडलेले असताना ते म्हणाले, मिस्टर रार्ले अँड आय बोथ स्टडीड फिलॉसॉफी, बट ओनली आय नो फिलॉसॉफी, रार्ले लिव्ड फिलॉसॉफी. नामस्मरण म्हणजे काय. त्यांच्या बरोबर एक गणपतराव कारखानीस म्हणून होते. तर ते त्यावेळी त्यांना पद्मभूषण पदवी होती होती. काका कारखानीस म्हणत त्यांना. ते यांच्या बरोबर राहायचं. एक दिवस त्यांनी काहीतरी पुस्तक वाचून असे जाऊन चौकटीला असे हात लावून बाहेर काहीतरी गणेश चतुर्थी गणेश उत्सव होता, ते काहीतरी गाणं लावलेले ते ऐकत उभे होते. ते पाठीमागून जाऊन थापलं. काका बाहेर काय पाहता, बाहेर घाण 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 आहे. आज कोपऱ्यापासून भगवंताचे नाम घ्या. आपल्याला बाहेर घाण असे वाटल्याशिवाय नामस्मरण होत नाही. बाहेर घाण 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 वाटतंय. दृश्यात या जगाचे दृश्य म्हणजे त्याला काही अर्थच नाही असं वाटायला. पुढे आम्हाला सर्वांना हे तर कळालंय आता की नामाशिवाय पर्याय नाही. परंतु नाम घेताना कुठल्या वाणीने ते नाम घ्यावं, वैखरी मध्यमा यामध्ये काही ते काय आहे की समजा आपण असे 4 बॉक्स घेतलेले आहोत. 4 बॉक्स घेतले. एका बॉक्साच्या खाली होल आहे, त्याच्यावरून खालच्या बॉक्साला होल आहे. असे 4ही बॉक्साला होल आहे. ते एकमेकाला लागून आहे, मध्येच हे नाही, जागा नाही. तुम्ही खालच्या बॉक्सापर्यंत किंवा त्या बाटलीपर्यंत पाणी पोचायचं असेल, तुम्ही कुठे पाणी घालता? वरच्या बाजूमध्ये. खालची बाटली म्हणजे मध्ये त्याला जागा नाहीये, वाव नाहीये पाणी घालायला, पॅक आहे. म्हणजे तुम्ही खालचे बाटली पाण्याने भरण्यासाठी
वरच्या बाटलीमध्येच पाणी घालतोय की नाही? हे जसे आहे तसे आमच्यामध्ये 4 वाणी आहे. वैखरी मध्यमा पश्यंती परा. या 4 वाणीमध्ये पश्यंती परा वाणी म्हणजे नाभिपाशी, पश्यंती वाणी हृदयामध्ये आणि मध्यमा कंठामध्ये, वैखरी हे दिवे. शेवटपर्यंत तुम्हाला वैखरीने जप करावं. म्हणजे काय होतं की नामस्मरण एक म्हणजे हे सायंटिफिक प्रोसेस आहे. नामस्मरण हे एक सायंटिफिक प्रोसेस आहे. ते तुम्ही वैखरी वाणीमध्ये नाम भरत गेला, ते हळूहळू हळू एक एक वाणी सॅच्युरेटेड झाले की ते खाली उतरत. एक एक वाणीमध्ये एक एक वाणी भरत गेले की वैखरी वाणी भरली की मध्यमामध्ये, मध्यमा वाणी भरली की पश्चिमतीमध्ये. तुम्ही एकदम तुम्ही परावाणीनेच नाम घेतो म्हणते तर होत नाही, मध्यमा वाणीनेच नाम घेतो म्हणते तर होत नाही, आणि झाल्यासारखे वाटले तरी ते खरं नाही. वैखरी जप सोडू नका असे महाराजांनी सांगितले. पण वैखरीमध्ये 2 प्रकार आहे. एक काय आहे की उच्चैही उपांशुरती. आपली खोलीमध्ये खोल्या कुठे पाहू हो गपी अपकल हो की नाही? रडू लागली नाही तर रडू लागली. तर वैखरीमध्ये 2 प्रकार आहेत. उच्चैही उपांशुरती. तुम्हाला ते नामस्मरणाचं लक्षात काय आहे, वाच्यात काय आहे, ते सगळे लक्षार्थानुसंधान, वाच्यार्थानुसंधान, नादानुसंधान, भावानुसंधान वगैरे वगैरे जे आहे त्याचे म्हणजे एकंदर त्याचं स्वरूप काय आहे ते नंतर मी तुम्हाला एका सांगतोय एका पिरियडमध्ये. पण सध्या काय आहे की वैखरी म्हणजे त्याच्यामध्ये जो उच्चैही उपांशुरती, उच्चैही पारायणम प्रोक्तम उपांशुना जपा. मोठ्याने वैखरी वाणीच मोठ्याने पारायण करायला पाहिजे. समोर बसलेल्यांना ऐकू येण्यासारखे गुरुचरित्र वाचायला पाहिजे. ते ऐकायला बसलेले असतात ना, बसलेले असतात ना, त्यामुळे उलट आहे. उपांशवाणीने जप करायला पाहिजे. उपांश सुद्धा वैखरीमध्येच येते. उपांश म्हणजे कसे जीव आणि गोष्ट हलायला पाहिजे, पण समोर बसलेल्याला ऐकू यायचं नाही, त्याला उपांश वाणी म्हणतात. असे करत असताना आपल्या आतल्या कानानेच ऐकायचं. महाराज स्वतः सांगितले की याच्याने जास्त लवकर आम्हाला एकाग्रता साधते. एक एक अक्षर ऐकत बसायचं म्हणजे तुमचे मन दुसरीकडे जाणारच नाही. माळ घेतली आणि माळ घेऊन तुम्ही जप करू लागला तेव्हा एक एक नाम घेताना तुमचे मन या ओठाकडे असायला पाहिजे. ओठाने उच्चार होत असलेले 13 अक्षर तुमच्या आतल्या कानाने ऐकायला पाहिजे. आणि एक 13 अक्षर कंप्लीट वाचल्यानंतर एक मणी ओढायला पाहिजे. असे जर तुम्ही जप केला लवकरच तुम्ही मन अंतर्मुख होऊ लागतो. म्हणून आम्ही मध्यमावाणीने जप करू का, पश्चिमवाणीने जप करू का, हे कुठल्याही याच्यामध्ये पडायचं नाही. अगदी छान पैकी. आणि दुसरी गोष्ट सांगतो महत्वाची. महाराज काय म्हणाले, आम्हाला एकाग्रता नको आहे, तुम्ही मन एकाग्र करण्याच्या भानगडीतच पडू नका म्हणाले. एकाग्रता म्हणजे PhD आहे. आता आम्ही LKG मध्ये आहोत. आता आम्ही एकाग्रतेने कोण म्हणतात ओ काय उपयोग आहे, एकाग्रतेने जप करायला पाहिजे. महाराज म्हणाले एकाग्रतेने जप करणे फार पुढची अवस्था आहे. एकाग्रता आता काय साधण्याचं हे नाही आहे. समजा ते आपण मग कसे करतो. महाराजांचं म्हणणं स्पष्टच आहे की तुम्ही प्रेमाने नाम घ्या.
आपल्याला एकाग्रता नको आहे. नाम घेताना असे तन्मय व्हायला पाहिजे, डोळ्यातून अश्रू यायला पाहिजे, कंठ गदगदित व्हायला पाहिजे, सात्विक भाव जागृत व्हायला पाहिजे. नाम घेतले की रडू यायला पाहिजे, नाम घेतले कंठ गदगदित व्हायला पाहिजे. म्हणजे हे खरे महाराजांना अपेक्षित नामस्मरण आहे. तुम्ही पद्मासन गाऊन बसला आणि हे बसून असे आम्ही करू लागलो, हे काही त्यांना अपेक्षित नाही. महाराजांना महाराजांनी कुणाचा जप करा म्हणाले, हो म्हटलं. थोड्या दिवसाने आले, हो तुम्ही सांगितल्याप्रमाणे रोज मी 4-3 जप करतो आहे, पण गुडघे फार दुखतात. गुडघे कशात दुखतात? अहो मी बद्ध पद्मासन मध्ये बसून करतो आहे. मी काय तुम्हाला असं सांगितलं आहे का? तुम्ही एसी चेअरवर बसून करा की तुम्ही खुर्चीवर बसून करा. कुठल्या आसनावर बसून जप करायला पाहिजे याला काय अर्थ नाही. महाराजांना विचारलं कुठल्या आसनावर बसून जप करायला पाहिजे. महाराज म्हणाले तुम्ही प्रपंचाचे विचार करता, काहीतरी कल्पना करता, कुठल्या आसनावर बसून करता. कसले आसन हो, ते लागलेलेच असतं. तसे तुम्ही कसेही एकाग्र करायला पाहिजे असं नाही. दोन उदाहरण सांगतो. महाराजांना विचारले, महाराज टीव्ही पुढे बसून जप केले तर चालेल का? हो चालेल की. हो आमचे लक्ष सगळे टीव्हीकडे असते की. असं एक म्हणाले, तुम्ही टीव्ही समोर बसून जेवण केले तर पोट भरेल की नाही? टीव्ही समोर बसून आपण जर जेवलो पोट भरेल की? अहो भरणारच की. एक घास आम्ही तोंडात घालून म्हणजे सगळं आत आम्ही हे केलं ते पोट भरणार. तसे तुम्ही तिकडे बघत 13 अक्षर मात्र स्पष्ट उच्चार करत राहिला, तुम्ही तिथे बसून जप केलेले सुद्धा सार्थक. महाराजांना कोणीतरी म्हणाले, काय आमच्याकडून एकाग्रता होत नाही. तर महाराज काय म्हणाले, तुम्ही ऑफिसमध्ये काम करता, सकाळी 9 ते 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत तुम्ही तुमचे जे काय फाईल्स आहेत वगैरे पेपर्स तयार करता आणि तुम्ही त्या साहेबाला दाखवता. जर साहेब म्हटला, अहो तुम्ही सगळे एकाग्रतेने केला काय नाही, तुम्हाला काय करायचं? आम्ही एकाग्रतेने करू, कसेही करू. आम्ही 24 तास आम्हाला प्रपंचाचे विचारामध्ये आम्ही राहिलेलो असतो. तुमच्या फाईल मध्ये काहीतरी कमी जास्त असेल तर सांगा. महाराज म्हणाले, तुम्ही ऑफिसमध्ये तर एकाग्र राहतच नाही. कोण एकाग्रतेने काम करतोय? लग्न एक 8-10 दिवस झालेले आहे, नवरा ऑफिसला जायचं आहे की चालला, बायको म्हणते लवकर या लवकर या. हा म्हणतो की अगदी लवकर येतो. ऑफिसमध्ये त्याला घरामध्ये गेला 24 तास त्यांचे विचार चाललेले असतात की नाही, तो आपलं काम करत नसतो. तो साहेब जो आहे काम बघून तुम्हाला पगार देतो का तुमची एकाग्रता बघून देतो? तुमचे काम बघून देतो की नाही? तसे तुम्ही रोज 3,500 ठोका, एकाग्र व्हा किंवा न व्हा, समाधानाचा पगार मिळणार. आणि जास्त कोणीतरी विचारले, हो एकाग्रतेने केला का? नाही. आम्ही अगदी अक्षर स्पष्ट उच्चार करून 3,500 जप केलेला आहे, आम्हाला समाधानाचा पगार आहे. महाराज अगदी खुशीने देते. हे काही 1 दिवसाचं काम नाही आहे, आयुष्याचं आयुष्य हरवलं तेव्हा कुठे आम्हाला एकाग्रता अपेक्षितच नाही, प्रेम अपेक्षित आहे. महाराज म्हटले, एक दिवस काय झालं की आम्ही बाबांच्या खोलीत बसलो होतो, तेव्हा सहज विचार निघाला. मी सांगितलं बाबांना, बाबा आमच्याकडे उडपीच्या कृष्णाला आम्ही अन्नब्रह्म म्हणतोय. बाबांचं माझ्यावर खूप प्रेम होतं. आणि तिरुपतीच्या व्यंकटेश व्यंकप्पाला आम्ही कांचन ब्रह्मण आणि पंढरपूरच्या पांडुरंगाला नादब्रह्म म्हणतो, असे मी म्हटलं. बाबा म्हणाले, दत्तांना मग आमचे हे ब्रह्म कुठले ब्रह्म? म्हणजे महाराज, मला कल्पना नाही आली. मग ते काय म्हणाले, आमचे ब्रह्म म्हणजे नादब्रह्म आहे, प्रेम ब्रह्म आहेत म्हणाले. म्हणजे त्यांना प्रेम अपेक्षित आहे. तुम्ही त्यांना प्रेम करा, महाराजांना प्रेम करा.
इतकं प्रेम की त्यांनी दिलेले माळेवर प्रेम, त्यांच्या फोटोवर प्रेम, त्यांच्या अनुग्रहावर प्रेम, त्यांच्या चरित्रावर प्रेम. त्यांना प्रेम अपेक्षित आहे. ते म्हणाले माझ्या चरित्रामधून प्रेम हे 2 अक्षर काढले तर माझे चरित्रच नाही ना, ते मूर्तिमंत प्रेम होते. म्हणून आपण प्रेमाने नाम घ्यायचं आहे. पुढे खूप सुरेख. मला वाटतं प्रेमात राम रमतो हे खरंच आहे. प्रेमात राम रमतो हे खरंच आहे. आणि तुम्ही 2 प्रश्नांचे ऑलरेडी उत्तर दिलेत एकाग्रतेबद्दल. मी पुढचा प्रश्न विचारतो गुरुजी. सर्व धार्मिक ग्रंथानुसार असं म्हणतात की जीवाला मृत्यूनंतर त्याच्या आयुष्यातील कर्मानुसार नरक किंवा स्वर्गसुख मिळते. मग हे नरकात आणि स्वर्गात स्वर्गसुख भोगले जात असताना पृथ्वीवर पुन्हा जन्म घेऊन आपल्याला सुख किंवा दुःख भोगावं लागतं. तर हे आपल्याला एकाच कर्माची दुसऱ्यांदा शिक्षा असं नाही का म्हणता येणार? थोडंसं हे कर्माचं जो आहे ना, एक म्हणजे हे आहे कर्म सिद्धांत म्हणतात. हे कर्माचे कर्म सिद्धांत थोडे आपण समजून घेतलं ना तर हा प्रश्नाचं उत्तर आपल्याला कळेल. काय आहे की 10 मिनिट लागतील तुम्ही सांगायला. असू दे. काय आहे, माणूस म्हणजे कर्म करणारा प्राणी नाही. नाही कश्चित क्षणमपि जातुतिष्ठत् कर्मकृत. भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलेले कर्म केल्याशिवाय कोणीही एक क्षणभर राहू शकत नाही. आम्ही सुद्धा माणूस म्हटल्यानंतर तो कर्म प्रधान प्राणीच आहे. तो आपल्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत. तर दुसऱ्या दृष्टीने याच्याबद्दल विचार केले की निच्छन कर्म करोती. आम्ही कशासाठी एवढे कर्म करतो आहे? सुखमिच्छन कर्म करोती. आम्ही सुखासाठी एवढे कर्म करतोय, कोणी दुःखासाठी म्हणून करत नाही. आम्हाला याने सुख होईल, त्याने सुख होईल, नोकरी केल्याने होईल. पुष्कळ लोक नोकरी सोडून काहीतरी उद्योग करतात. बेंगळूरमध्ये मला कोणीतरी टॅक्सीवाला भेटला. काय करता हो तुम्ही? पहिल्यापासून टॅक्सी नाही हो. मग काय करता? नाही पूर्वी मी सॉफ्टवेअर इंजिनियर होतो, आता ते सोडून मी 2 टॅक्सी ठेवलेली. म्हटलं कशाला? काय होतं त्यांनी? मी एक टॅक्सी रोज 5,000ला भाड्याने देतो. एक टॅक्सी मी सुद्धा चालवतो. आणि ते काय असतं की ते दिवसभर फिरवलंय, ते डिझेल आपोआप आपले आप घालून घ्यायचं. मला 5,000 रुपये द्यायचे. एका टॅक्सीचे किती झाले महिन्याला? 1.5 लाख. आणि मी मला वाटलं तर मी त्या म्हणजे भाड्याने जातो, नाही वाटलं तर बायको कोणाला घेऊन वाटेल ते फिरून येतो. मला महिन्याला 2-2.5 लाख रुपये मिळतात. म्हटलं फार चांगलं केलं. म्हटलं हे काय म्हणजे आपण सॉफ्टवेअर इंजिनियर सकाळी 7:30ला निघालो की रात्री 11 यायचं. बायको सगळे जेवण करून तुमचा ताट झाकून ठेवून झोपलेली असायची. हे कसले काय? त्यापेक्षा 2 टॅक्सी ठेवला आरामशीर जायला. म्हणजे माणूस सारखे सुख व्हावं म्हणून कर्म करतो. पण आम्हीच आपल्या आत्मसाक्षीने विचार करून घेऊ, आम्ही सुखी झालो का? आम्हाला काही प्रश्न राहिले नाही, आम्हाला काही समस्या राहिली नाही. 2 गोष्टी, आम्हाला काही चिंता राहिली नाही का? चिंता भूतकाळाची आणि काळजी भविष्य काळाची. तो असा झाला तर काय होईल, तसं झालं तर काय होईल, असे झाले ते असे झाले तसे झाले. म्हणजे याचा अर्थ तुम्ही कर्म करून काय सुख होईल असं नाहीये. पण तरी सुद्धा ते आणखी याच्यावरचं एक थोडस आणखी अगदी उत्तम एक विश्लेषण आहे. ते नंतरच्या सत्संगामध्ये सांगू. आता सुद्धा केवळ त्याला संबंधी सांगू. आपण एक कर्म केले की त्याचे एक म्हणजे फळ तयार होणार. कळलं काय? आम्ही पाऊल उचलून ठेवलं ते एक फळ आलं. म्हणजे एक त्याचा एक संस्कार होणार. आणि संस्कार जे झाले ते आपल्या अंतःकरणामध्ये चित्त म्हणून जे आहे त्याच्यामध्ये साठवतं. आणि ते संस्कारातून म्हणजे एक फळ निर्माण, म्हणजे सुख किंवा दुःख देणारे ते असे अनेक जन्मापासून आपल्यामध्ये ते कर्मफळ साठलेले आहे.
पण या कर्म म्हणजे या कर्मातून जे प्रारब्ध म्हणून निर्माण होतो किंवा कर्मफळ म्हणून जो निर्माण होतो त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. या प्रारब्ध याच्यामध्ये कर्माच्या फळामध्ये एक काय आहे, एक संचित म्हणून आहे, संचित कर्म म्हणतात त्याला. एक काय आहे, एक प्रारब्ध म्हणून आहे, आणि एक काय आहे क्रियमाण म्हणून आहे. संचित म्हणजे अनेक जन्मांचे आपल्या अंतःकरणामध्ये चित्त म्हणून जे आहे तिथे साठलेलं आहे. एक प्रारब्ध म्हणजे ते मागच्या जन्मातले कर्मांचे फळ भोगणे, त्याचे काय आहे तेही सांगतोय. आणि क्रियमाण म्हणजे नवीन कर्म करणे. हे कसं आहे की तिकडे आपल्या याच्याकडे कोकणाकडे ते मोठे मोठे भात टाकण्याचे हे असतात, तुला त्याला काय म्हणतात बा, 30-40 पोते कणज काय गणज म्हणजे कंडी मोठे असतात ना. काय त्याच्यामध्ये समजा या वर्षीचा भात आले म्हणजे शेतातून एक 25 क्विंटल भात आले, ते आम्ही आणून त्याच्यामध्ये कंडीमध्ये घालतो आणि त्याच्यामध्ये मागच्या वर्षाचे 10 क्विंटल असतात. या जन्मांचे 25 किलो झाले, 25 क्विंटल, एकंदर 35 क्विंटल झाले की नाही, ते सगळे संचित मध्ये आहे. आणि प्रारब्ध कसे आहे, त्याच्या खाली एक भोग असतं, त्याला म्हणजे कपडे असे चेंडूसारखी करून ठेवलेले असतात. त्यांना जेव्हा भात लागतं मग ते काढतात, तर पाहिजे तेवढे भात घेतात. हे प्रारब्ध रोज आपल्याला काढून घेतो आणि परत नवीन झाले की त्यात आणून घालतो. हे क्रियमान आहे. आधी साठलेले संचित, रोज घेत असलेले प्रारब्ध, आणखी नवीन आणून टाकणे हे क्रियमान आहे, नाही का. आणि गंमत काय आहे की अगदी मरणाच्या वेळी 1 सेकंद मध्ये भगवंत काय करतो, त्याच्यामध्ये तुमच्या लॅपटॉप पेक्षा फार मोठे लॅपटॉप आहे. काय असं एक बटन दाबलं की एक जीवाचं काय आहे त्याला समोर येतो की तो काय करतो. त्या क्षणी काय असतं, आमचं क्रियमान संपलेलं असतं, नवीन कर्म काय होत नाही. म्हणजे आम्ही असे पडलेलो असताना नवीन कर्म काय होत नाही, ते शरीराचं धडपड संपलेलं असतं. आणि प्रारब्ध सुद्धा अगदी शेवटच्या पॉइंटवर आलेलं असतं. जीव गेले की प्रारब्ध संपला, राहिलं काय संचित, साठलेले जे आहे अनेक जन्माचे ते कर्म साठलेले आहेत. त्याच्यामध्ये भगवंत काय करतो की थोडे कर्म निवडतो, जे अगदी फळाला आलेले, फळ द्यायला आलेले तयार असलेले कर्म निवडतो. निवडून तो एका ऑर्डर मध्ये ठेवतोय, एका ऑर्डर मध्ये ठेवून जन्म देतोय. त्या ऑर्डर मध्ये त्या जन्माला येणाऱ्या त्या बाळाच्या किंवा मुलाच्या अंतःकरणामध्ये ठेवून तो जन्म देतो. जन्म दिले की ते प्रारब्ध सुरू झाले, नाही का. आणि असे ठेवताना ते काही ठराविक गोष्टी कंपल्सरी देतो. काय काय आहे ते, पहिले म्हणजे शरीर कंपल्सरी. आईच्या पोटात असताना आपण स्त्री व्हायचं का पुरुष, काळे व्हायचे का गोरे व्हायचे, आणि हे उंच व्हायचं का हे व्हायचे. आणि हे सगळे म्हणजे मेंदू ठरलेले आहे. आणखी डोळे, सगळे जे काय रूप रंग आहे ते ठरलेले. बदल करता येणारे आहे का, येणार नाही, प्रारब्ध आहे. त्यांचे तोंड कसे असले तरी त्या तोंडालाच आपण सजवणे, नसलेले तोंड कुठून आणणार. त्यालाच पावडर लावा, हे करा ते करा, काही करा, पण रेडीमेड आहे ना ते तोंड. पहिल्यांदा शरीर, दुसऱ्यांदा आई कोण याच्यावरून वडील कोण, काका कोण, मामा कोण, भाऊ कोण, बहीण कोण, रिलेशनशिप, नेटवर्क ऑफ रिलेशनशिप ठरलेले तुम्ही नाकारू शकत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे हे म्हणजे जन्माला आलो
की म्हणजे शिक्षण सुरू, म्हणजे आईच्या पोटातून जन्माला आलो की नेटवर्क. हा, याच्या आधी भगवंत आणखीन एक गोष्ट ठरवूनच आम्हाला पाठवलेलं, मृत्यू कुठे व्हायचं कसे व्हायचं हे ठरवलेलं आहे, तुम्ही टाळू शकत नाही. आणि याच्या बरोबर भगवंताने आणखीन एक गोष्ट सांगितलेलं, आयुष्य ठरलेलं आहे. पण आयुष्य आम्ही कॅलेंडर वरून जे मोजतो आहे ते नाही, तसे नाही. भगवंताने ठरवलेले आयुष्य असं नाही आहे, मला इतके वर्ष झाले, इतके वर्ष तुम्ही जगता वगैरे 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 नाही आहे. मग काय आहे, तुमच्या श्वासोच्छ्वासावर आयुष्य ठरते. आम्ही काय करतो, 1 तासाला 900 श्वासोच्छ्वास घेतो, तुम्ही बघा. मग आणि एका 24 तासामध्ये 21,600 श्वासोच्छ्वास घेतो. म्हणून रोज 21,600 जप करायला पाहिजे असे म्हणते. श्वासे श्वासे राम नाम स्मरण, एका श्वासाबरोबर एक नाम घ्यायला पाहिजे. टाळे वाजून चालत नाही. आणि काय झालं की शरीर, नातेवाईक आणि नंतर मृत्यू आणि आयुष्य एवढे झाले. मग नंतर शिक्षण काय व्हायचं ते ठरले, नोकरी कुठली लागायची ते ठरलेले, बायको नवरा कोण व्हायचं हे ठरलेले आहे, मूळ बाळ व्हायचं की नाही व्हायचं ते ठरलेले आहे, झाले तर कसे झालं व्हायला पाहिजे ते ठरले. आमच्याकडे येतात, माझा मुलगा माझं ऐकत नाही. हो, तुमच्या कर्माचं फळ आहे, मी काय करू. जन्मोजन्मींचे तुमचे त्यांचे जे काही संबंध आहेत, माझ्याकडे मेंटली रिटायर्ड झालेल्या मुलांना घेऊन येतात. हो काय हो, हे असं आहे तसं आहे, याच्यासाठी आम्ही 15-20 लाख रुपये खर्च केले. असं काय तुम्ही असं केलेले काही उपयोग नाहीये. मग काय केलं पाहिजे, या मुलाला तुम्ही तुमच्या समोर ठेवून घेऊन समाधानाने राहता येईल असे काहीतरी साधन करा. त्याला सुधारण्याचे धडपड करू नका. परिस्थिती सुधरून मी सुखी होईल हे आपले फार मोठे अज्ञान आहे. परिस्थिती तुमच्या हातात नाहीये, हे सगळे ठरलेले आहेत ना. मग परिस्थिती काय तुमच्या हातात आहे, आणि मूळ बाळ ठरलेले आहे, त्यांच्या नोकरी चाकरी ठरलेली आहे, गरिबी आणि श्रीमंती ठरलेली आहे, कुठे राहायचं हे ठरलेले आहे. असे सगळे असताना मग काय करायला पाहिजे. एक कोणीतरी इथून हुपडीहून बेंगलोरला चालला होता, तो 6:30ला ट्रेन आहे. बायकोला म्हटलं काहीतरी डबा बांधून दे. ती दोन भाकरी करून एवढं पिठलं करून ते डब्यात घालून दिली, घेऊन गेला. आणि 12 वाजता 12-12:30 सगळे आपले आपले डबा बोलून खाऊ लागले. हा डबा उघडला, बघितलं पिठलं भाकरी. तो समोरच्या डब्यात बघितलं श्रीखंड पोळी. त्याला सारखे या डब्यात खावंच वाटत, तो सारखे तो डबा, तो आपल्या प्रारब्ध रूपी डब्यात जे काय आहे तेच खायला पाहिजे का नको. दुसऱ्या डब्यातले बघून तुम्हाला काय मिळणार आहे. महाराज म्हणाले, आज आपण म्हणजे शिळी भाकरी खाताना कालच्या मला पुरणपोळीची आठवण होता कामा नये. पण शिळी भाकरी सुद्धा असे ऐकलीने खायला पाहिजे. मोठमोठे श्रीमंत श्रीखंडपुरी काय खाते, ठेवले अनंते तैसेची राहावे चित्ती असो समाधान. मग यासाठी काय करावं. मग परिस्थिती ते विवेकानंदांची गोष्ट तशीच होईल. विवेकानंदांना पायी म्हणाली असे असे, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. मग ते काय म्हणाले, असे तुम्ही असताना ते अशिक्षित रामकृष्ण परमहंसांना कसे गुरु केला. तेव्हा ते म्हणाले, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण रामकृष्ण परमहंसांचे वैशिष्ट्य म्हणजे, सद्गुरूंचे वैशिष्ट्य म्हणजे, जसे एखादा कुंभार आहे, त्याच्या हातात आम्ही एवढीशी माती दिली, तो त्या मातीने जसे सुंदर पात्र बनवतो, तसे जे कोणी आपले मन त्या सद्गुरूंच्या चरणी समर्पण करतील, त्यांच्या हातात देईल, त्याच्या मनाला म्हणजे त्यांच्या मनाला दिव्य मन बनवण्याची त्यांची शक्ती आहे. माइंड टू सुपर माइंड, सुप्रामेंटल,
म्हणून मी माझे मन त्यांच्या चरणी दिली म्हटलं. हे जसे आहे, आम्ही परिस्थिती बदलून काहीही कोणीही या जगामध्ये आजपर्यंत सुखी झाले नाही. मग काय केलं पाहिजे? मनस्थिती बदलायची. कसे बदलायचे? ते मनस्थिती बदलायला आपल्यासारख्या लोकांना, मध्यम वर्गातल्या प्रापंचिक लोकांना एकच साधन आहे, ते म्हणजे नाम. तुम्ही नाम घेत जावा, तुमचे मन हळू 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 असे बदलेल की कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या मनाचं भंग होणं, हे समाधान भंग होणार नाही. म्हणून मी काय म्हणलं, कृष्ण काय म्हटले, आत्मन्नेव आत्मना तुष्टः. माझ्या आनंदासाठी, समाधानासाठी मला या जगातल्या कुठल्याही वस्तू, व्यक्ती, परिस्थिती नको आहे. असे व्हायला काय करायला पाहिजे? मी त्या प्रवचनामध्ये सांगतच, तुमच्या घरी एका भिंतीवर आत्मन्नेव आत्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते हे लिहून ठेवा. आणि त्याला साधन म्हणून दुसऱ्या भिंतीवर ठेवा. अनित्यम असुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम. अनित्य आणि असुख, इथे सुख नाही आहे, सुखाचा भ्रम आहे. तर काय, परम मूर्खा माझी मूर्ख, जो मानी संसारी सुख, संसारा एवढा दुःख आणिक नाही. इथे सुख नाही आहे. अविवेकपणामुळे सुख वाटतं आम्हाला. आम्ही अविवेकी आहोत म्हणून सुख वाटतं. ते सुख कसं आहे मी नंतर सांगेन. महाराजांचे उदाहरण आणि रामकृष्ण परमहंस. म्हणून ते काय म्हणते, अनित्यम असुखम लोकम, म्हणजे या प्रपंचामध्ये येऊन भजस्व माम, माझे नामस्मरण करा. इथे पुष्कळ काही परवा एक बाईला बघितलं, ती एका हातामध्ये म्हणजे आत्मन्नेव आत्मना, ते कसे काहीतरी लिहून घेतात ना, ते डिझाईन काय म्हणतात त्याला मला माहिती नाही. ते एका हातावर अनित्यम असुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम आत्मन्नेव आत्मना तुष्टः असे लिहून घे. रोज इकडे बघायचं, इकडे एवढे नको आहे, भिंतीवर लिहून ठेवा. अनित्यम असुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम. इथे येऊन आपण त्याचे नामस्मरण करायला पाहिजे. पुढच्या गोष्टी आपण नंतर घेऊ. जानकी जीवन स्मरण जय जय राम.